तो जो लेट गो वाला ऍटिट्यूड आहे हा. किंवा सोडून द्यायच्या गोष्ट आणि पुढे जायचं किंवा मूव्ह ऑन वाला ऍटिट्यूड आहे, तो बिल्डअप करायला कसा सुरुवात करायची? कारण लोकांना ऐकायला सोपं वाटतं की लेट गो कर, मूव्ह कर, पण माहितीच असतं एक्झॅक्टली काय केलं पाहिजे. जेवढ्या अपेक्षा जास्त असतील, जेवढे डिमांड जास्त असतील, तेवढे ते रिलेशनशिप टिकणार नाही. हा बिझनेस नाहीच आहे ना, सोडलं की पळते, धरलं की चालतं. करेक्ट करेक्ट समथिंग तसंच आहे. तो व्यक्ती नसला की मी अनकम्फर्टेबल आहे. हा, कुठेतरी जाणवतं ते. हा, मग मला खुश राहण्यासाठी, मला शांत राहण्यासाठी मला त्या व्यक्तीची गरज पडते. तर हे परफेक्ट डेफिनेशन ऑफ अ टॉक्सिक रिलेशनशिप आहे ऑलरेडी. कारण रिअल लाईफ इज नॉट एव्हरी डे एक्साइटमेंट. डेफिनेटली असूच शकत नाही. आणि खूप जास्त प्रूफ मागतो की यू लव्ह मी, गिव्ह मी प्रूफ. मग तू असं का केलं, फोन का नाही केला, मेसेज का नाही केला, तुम्हाला वेळ देत नाही, संपला. हे बिगेस्ट मिस्टेक. ह्या गोष्टीमध्ये आपला ॲग्रीमेंट नाही आहे. आपण ॲग्री करूया, डिसॲग्री करूया. करेक्ट. आणि चला आता जेवायला बस. नाही म्हणजे हे बघा, फॅमिली तुम्हाला जर एकत्र ठेवता येत नाही, मग तुम्ही नवीन फॅमिली क्रिएट करून ती एकत्र कशी ठेवणार? त्यात काहीच पॉईंट नाहीये. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुणे जी माहिती सांगत नाही ती गोराबेल्स पॉडकास्टवर असतेच असते. खरं तर रिलेशनशिप आणि त्या अनुषंगाने बरेचसे प्रश्न आपल्याला पडलेले असतात. म्हणूनच आज आपण खूप वेगळ्या विषयावर बोलणार आहोत, आणि ते म्हणजे रिलेशनशिप आणि मी. खरं तर प्रत्येक रिलेशनशिपमध्ये आपलं स्वतःचं काय अस्तित्व असतं हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, आणि तरच ती रिलेशनशिप आपल्याला फुलवता येते किंवा त्या रिलेशनशिपला आपल्याला 100% देता येतं. आणि या सगळ्या विषयावर गप्पा मारण्यासाठी आज आपल्याकडे आहेत रश्मी पुळेकर. नमस्कार सर. दादा, असं मी बोलताना सुरुवात करतानाच विचारलं की कुठलंही रिलेशनशिप म्हटलं की त्याच्यामध्ये स्वतःचं अस्तित्व असणं किंवा स्वतःला 100% देणं खूप महत्त्वाचं असतं. तर तुमच्या हिशोबाने रिलेशनशिप म्हणजे नेमकं काय, किंवा एखादं नातं म्हणजे नेमकं काय असतं? रिलेशनशिप म्हणजे हे बघा, मी स्वतःहून इंडिपेंडेंटली खुश आहे. ओके. आणि ते शेअर करण्यासाठी एक नॅचरल हे काय असतं इन्स्टिंक्ट आपलं, की आपण समजा कुठला चांगला मूवी बघितला, तर मूवी खूप आवडला आपल्याला, तर आपण नॅचरली लोकांबरोबर शेअर करतो ना, की अरे मस्त मूवी आहे, पैसा वसूल आहे, ठीक नाही आहे तेरे को. तर ते जे शेअरिंग आहे ते अभिव्यक्त करण्याची, की मी स्वतः किती खुश आहे आज, त्या स्पेसमध्ये जेव्हा रिलेशनशिप बनेल ना, तेव्हा ते टिकेल. पण बऱ्याच असं होतं ना की खूप जिव्हाळ्याचे नातेसंबंध असतात. म्हणजे आपण बघतो की एक 10वी पर्यंत माझा जीवाश्य कंठस्थ मित्र आहे, आणि सडनली काहीतरी होतं आणि ते ब्रेक होतं, किंवा सेम कॉलेजमध्ये आल्यावर हे होतं, किंवा गर्ल आणि बॉयच्या रिलेशनशिपमध्ये होतं की खूप दिवस तुम्ही खूप छान चालू असतं आणि सडनली काहीतरी घडतं आणि ते तुटतात. मग असं का होतं? म्हणजे रिलेशनशिप असे का तुटतात, का संपतात? कारण ते जे काहीतरी घडतं ना, ते आपण खूप सिरियसली घेतो. ओके. हा, ते तर आहे. हे आता सगळ्यात एक्झाम्पल मी नेहमी लहान मुलांचं पण देतो. जेव्हा आपण लहान होतो तेव्हा मित्रांशी, भावाशी, बहिणींशी काय जबरदस्त भांडणं व्हायची. होतात. हा, व्हायची ना. पण फरक काय होता, 4-5 मिनिटांनंतर आपण विसरून जायचो. म्हणजे असं आता काय होतं की आपण जे एक काहीतरी ती घटना घडते, काहीतरी घडतं जे तू म्हणतोस, ते काहीतरी घडतं, आपण समर्पण नाही करू शकत, आपण लेट गो नाही करू शकत, आणि मग ते डोक्यामध्ये राहतं. मूव्ह ऑन हा जो शब्द आहे ना, फक्त तो ब्रेकअप झाल्यानंतर मूव्ह ऑनचा नाहीये. ओके. हा, बरेच लोक तोच. मूव्ह ऑन इज अ डे टू डे प्रोसेस. म्हणजे आज सकाळी काहीतरी घडलं, ते किती वेळ माझ्या डोक्यात राहते, आणि हे हळूहळू काय होतं, हे रिलेशनशिपला बिटर करत जातं, खराब करत जातं. कारण मी सगळं ते साचवून ठेवतोय मनामध्ये, की हा 2 वर्षापूर्वी तू असं बोललेला, 6 महिन्यापूर्वी हे झालेलं, आणि मग ते बिल्डअप होतंय आता हळूहळू. आणि ते बिल्डअप झाल्यानंतर आपण असं म्हणतो ना की काहीतरी घडलं म्हणून ते ब्रेक झालं, असं नाही. ते बऱ्याच अशा काहीतरी घडलं झालेलं आहे. ओके, राईट. आणि कुठलाच ती घटना जी आहे, जी आपण लेट गो साठी मराठी शब्द मला सापडत नाहीये, पण लेट गो नाही होत. आपण सोडून नाही देत त्याला, ते राहतं डोक्यामध्ये की हा असं झालेलं, तू असं मला बोललेला, तेव्हा तू मला डिसरिस्पेक्ट केलेला, आणि ते मी सोडलं नाहीये माझ्या सिस्टम मधून. मग ते हळूहळू पाहिलं होतं. मग हा जो बेसिक ऍटिट्यूड आहे ना, की जे काय झालंय ते मूव्ह ऑन करा, फिनिश, संपला आता विषय. आणि त्याच्यावरच विचारायचं की तो जो लेट गो वाला ऍटिट्यूड आहे किंवा सोडून द्यायच्या गोष्ट आणि पुढे जायचं किंवा मूव्ह ऑन वाला ऍटिट्यूड आहे, तो बिल्डअप करायला कसा सुरुवात करायची? कारण लोकांना ऐकायला सोपं वाटतं की लेट गो कर, मूव्ह कर, पण माहितीच असतं एक्झॅक्टली काय केलं पाहिजे.
हा, आता माझा पर्सनल एक्सपिरियन्स त्याच्यासाठीच आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंग, सुदर्शन क्रिया आणि मेडिटेशन टेक्निक्स त्याच्यासाठीच. ध्यान म्हणजे अ प्रोसेस ऑफ लेटिंग गो ओके. आणि रिलॅक्सिंग. कारण जोपर्यंत तुम्ही लेट गो नाही करत तोपर्यंत तुम्ही विश्राम नाही करू शकत. आणि तो सगळा जो कचरा साठलेला आहे, मी नेहमी तेच एक्झाम्पल देतो. रोज आपण एक सकाळी घरी पण एक प्रक्रिया फॉलो करतो, कचऱ्याचा डब्बा खाली करायची. ती खूप इम्पॉर्टंट प्रक्रिया आहे. तर हे बघा, प्रत्येक रिलेशनशिप मध्ये आयडियल रिलेशनशिप असं काहीच नाही, बिकॉज यू आर नॉट परफेक्ट, आय एम नॉट परफेक्ट, सो वी कॅनॉट हॅव अ परफेक्ट रिलेशनशिप, आहे की नाही? तुझ्यामध्ये काही इम्परफेक्शन्स आहेत, माझ्यामध्ये काही इम्परफेक्शन्स आहेत. मग ह्या इम्परफेक्शन्स जे आहेत, अवगुण जे आहेत एकमेकांचे, त्यांना अकोमोडेट करणं हे रिलेशनशिप. मग आपण कचऱ्याच्या डब्याचं काय करतो रोज? तो खाली करतो ताकी नवीन कचरा तिकडे येऊ शकतो. पण जर खाली नाही केला, रिकामा नाही केला डब्बा, तर मग काय होईल? सगळं ते घरामध्ये सगळं खराब वास यायला लागेल आणि स्टिंक व्हायला लागेल सगळं. तर ही जी प्रोसेस आहे ती फिजिकल लेवलवर पण जेवढी इम्पॉर्टंट आहे तेवढीच मेंटल आणि इमोशनल लेवलवर सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि तेच रिलेशनशिपला वाचू शकतं. नाहीतर सुरुवात छान होतेच प्रत्येक रिलेशनशिपची. हो, आय लव्ह यू, आय मिस यू, आणि तुझ्या अजून कल्पना होते अशी नक्कीच. पण जर लेट गो नसेल, ही ऍटिट्यूड ऑफ सोडून देण्याचा ऍटिट्यूड नसेल, तर मग ते पायलअप होणारच. पण आता बऱ्याचदा लेट गो करताना पण असं होतं ना की ऐकायला मिळतं, मी एवढं केलंय पण समोरच्याकडून नाही झालंय तेवढं, किंवा मीच करत गेलोय आणि समोरून मला तितकं आलंच नाहीये. मग यावेळेस कसं? जेवढ्या अपेक्षा जास्त असतील, जेवढे डिमांड जास्त असतील, तेवढे ते रिलेशनशिप टिकणार नाही. हा बिझनेस नाहीच आहे ना. मी एवढं केलंय, तू माझ्यासाठी काय केलं? बिझनेस म्हणजे काय? तुम्ही काहीतरी करन्सी देता आणि काहीतरी वस्तू विकत घेता, दॅट इज बिझनेस. त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन आहे की मी ह्या गोष्टीची किंमत एवढी आहे, मी तुला एवढी किंमत देतोय, मग तुम्हाला ती गोष्ट देणार. रिलेशनशिप जर बिझनेस झाला ती कधी टिकूच शकत नाही. कारण मी जे करतोय ते मला नेहमी जास्तच वाटणार, ते पण ओके नाही? आणि मग त्याच्यामध्ये मग 100% आर्ग्युमेंट्स होणार. इट इज अनफॉर्च्युनेटली अ वन वे स्ट्रीट. द मोमेंट दिस कम्स, तू माझ्यासाठी काय केलं, तो बिझनेस झाला. पण ते इव्हेंच्युअली येतंय म्हणजे कारण काय, म्हणूनच ते मी म्हणतो की मेडिटेशनचा खूप मोठा रोल काय आहे. कारण जेव्हा मी ध्यान करतो किंवा मी रिलॅक्स होतो तेव्हा मी स्वतःशी कनेक्टेड होतो. तर मला मग दुसऱ्यांकडून काय पाहिजेच नाही खुश राहण्यासाठी. आय लव्ह माय सेल्फ, आय हॅव सेल्फ रिस्पेक्ट, आय हॅव माय ओन डिग्निटी. तर तू मला रिस्पेक्ट केलं की तू मला रिस्पेक्ट नाही केलं, की तू मला प्रेम केलं, तुम्हाला प्रेम नाही केलं, ह्याच्यावर माझा आनंद डिपेंडेंट नाहीये, अवलंबून नाहीये. मग मी फक्त शेअरिंग आणि गिव्हिंगच्या स्पेसने येतो, कॉन्ट्रीब्युशनच्या स्पेसमध्ये येतो. म्हणजे जर का मला जेवढे एक्सपेक्टेशन्स वाढतील, नॉर्मल आहे काहीतरी एक्सपेक्टेशन असतील, पण जेवढे मी एवढंच म्हणू शकतो, जेवढे ते एक्सपेक्टेशन्स कमी असतील ना तेवढे ते रिलेशनशिप टिकेल. हे एकदम जे आपले जुने फ्रेंड्स आहेत, समजा असे 1-2 फ्रेंड्स तरी असतील तुमचे की त्यांच्याकडून तुमची काय अपेक्षा नाही, त्यांनी 2-3 महिने फोन जरी नाही केला तरी तुम्ही रुसून नाही बसत. हा, नाहीच होत. आणि का? किंवा आपण असं ना की पुन्हा तो कनेक्ट येतो आपल्याला, अरे 5 मिनिटात येतो, परत तुम्ही 6 महिन्यानंतर भेटला किंवा 2 वर्षानंतरही भेटला तुम्ही भेटता जसं की तुम्ही रोज भेटता. राईट. तिकडे काय प्रॉब्लेम होत नाही. मी अपेक्षा नाहीये. म्हणजे तुम्हाला ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे तसं जगण्याचा. माझा असा विश्वास आहे की प्रत्येकाकडे एक तरी असा व्यक्ती असतो जीवनामध्ये, किंवा 2-3 तरी व्यक्ती असतात ज्यांच्याकडे आपल्याला काय अपेक्षा नाही. दॅट इज ट्रू रिलेशनशिप. पण आपण जेव्हा रिलेशनशिपवर बोलतोय तेव्हा ओघाओघाने नवीन कल्चरचे काही शब्द येतात, जसं अँझायटी आलं, त्याच्यानंतर अटॅचमेंट आलं आणि या सगळ्या गोष्टी. तर कुठेतरी असं जाणवतं की मग या गोष्टी एक्झॅक्टली काय? कारण आजकाल प्रत्येकाला बघायला गेलं तर थोडंसं नातं नाही टिकलं तर अँझायटी येते. मग लोकांना ती अटॅचमेंट हवीशी पण वाटते आणि कुठेतरी ती सोडायची पण असते. मग कसं असावं? तसं होतं ना, काय म्हणतात माझा मित्र म्हणायचा, सोडलं की पळते, धरलं की चालतं. करेक्ट. समवॉट समथिंग तसंच आहे. मग हे बघा, अटॅचमेंट सुरुवातीला चांगलीच वाटेल, पण जेवढी अटॅचमेंट स्ट्रॉंग असेल, अटॅचमेंट म्हणजे बेसिकली काय, सेम की आय एम डिपेंडन्स आली ना, त्याच्यामध्ये डिपेंडन्सी आली त्या व्यक्तीवर.
म्हणजे तो व्यक्ती नसला की मी अनकम्फर्टेबल आहे. हा, कुठेतरी जाणवतं ते. हा, मग मला खुश राहण्यासाठी, मला शांत राहण्यासाठी मला त्या व्यक्तीची गरज पडते. तर हे परफेक्ट डेफिनेशन ऑफ अ टॉक्सिक रिलेशनशिप आहे ऑलरेडी. ओके. म्हणून जोपर्यंत मी इंडिपेंडेंटली स्वतःबरोबर खुश नाहीये तोपर्यंत माझे सगळे रिलेशनशिप्स जरा डावाडोलच आहेत. कारण मला हे बघा, असं कसं तू मला खुश कर, तू मला प्रेम दे, तू मला आदर दे, सन्मान दे, हे म्हणजे कसं झालं. आणि तुझा पण तोच ॲटिट्यूड आहे की तू मला खुश कर. म्हणजे इट इज लाईक दोन भिकारी एकमेकांना म्हणतायत मी तुला 10 करोड देतो, ठीक आहे मी तुला 15 करोड देतो. हे ऐकून किती विचित्र वाटतं ना. तसं झालं की अरे तुमच्याकडे तुम्ही काय देऊ शकता, जे तुमच्याकडे आहे तेच. जर मी खुश नाहीये स्वतः, मी मस्त नाहीये, मी एकदम शांत नाहीये, तर मी तुला काय देणार? अकंपनीमेंट देऊ शकतो थोड्या वेळासाठी. ओके, टाइमपास करू शकतो थोड्या वेळासाठी, समजलं? दॅट्स ऑल. पण मी जर स्वतः मस्त नाही, एकदम मस्तीमध्ये फुल ऑन नाही, खुश नाहीये मी. हे बघ, काही लोक असे असतात ना ज्यांच्या ऍटिट्यूड मध्येच एक सेन्स ऑफ ह्युमर आहे आणि एकदम मस्त असतात ते लोक. हो, आणि ज्यांच्याकडून आपल्याला पण वाटतं की आपण असं कधी होणार. आणि ते इंडिपेंडेंटली असे, ते कुठल्या पण लोकांवर तसेच असतात. समजा एक पार्टी चालू आहे, सगळे एकदम सिरियस वातावरण आहे, तो एक व्यक्तीने एंटर केलं ना, सगळं ऍटमॉस्फिअरच चेंज होऊन जातं. तर बिकॉज दॅट पर्सन इज हॅपी विथ हिमसेल्फ और हरसेल्फ. जो एक असते ना, एक सवय असते ती खुश राहण्याची, ती डेव्हलप करावी लागते. सो आपण आता लेट गो बद्दल बोललो, अटॅचमेंट बद्दल बोललो, तर अगेन त्याचे 2 पर्स्पेक्टिव्ह येत आहेत. पहिलं म्हणजे असं की जर अटॅचमेंट नको आहे किंवा ती डिपेंडन्सीच नको आहे, तर मग रिलेशनशिप कशाला हवं आहे? मी माझा एकटा खुश राहतो, तर मला कशाला कोणाची गरज आहे? आणि कुठेतरी मग हे पूर्ण लग्न संस्था किंवा या गोष्टींवर इम्पॅक्ट पडताना दिसतं की ठीक आहे, मी एकटा खुश आहे इंडिव्हिज्युअली, ठीक आहे, मग याला कसं आपण बांधू शकतो की अटॅचमेंट पण हवी आहे, पण किंवा लेट गो पण नाही करायचं डेली ऍक्टिव्हिटीज मध्ये, पण पूर्ण लेट गो काय करतोय ते महत्वाचं आहे. त्या व्यक्तीला लेट गो नाही करत आहे आपण. हा, नाही, ते आलं लक्षात. ते जे बिटरनेस आहे, तो जो राग आहे, ते जे डिस्टर्बन्स आहे आपल्या आतमध्ये. समजा फॉर एक्झाम्पल मी सांगतो, मला कोणतरी काहीतरी बोललं, माझा फ्रेंड, आणि त्याच्यामुळे जो इम्पॅक्ट झाला माझ्या आतमध्ये, मला राग आलाय समजा, तो राग मी धरून बसतोय, तो रिलेशनशिपला इम्पॅक्ट करेल की नाही करेल? मग लेट गो काय करायचंय? राग. तो राग, ती जी नेगेटिव्हिटी जी आहे आतमध्ये, मी कचऱ्याच्या डब्याचं एक्झाम्पल त्याच्यासाठी दिलं. आपण लेट गो काय करतोय? घरातले दागिने करतोय की घर करतोय? कचरा लेट गो करायचं. आपल्याला ते आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की काय कचरा आहे आणि काय व्हॅल्यू आहे. ऑब्व्हियस आहे ना, राग कचराच आहे ना. राग ठेवायचा आहे ना. राग ठेवला तुम्ही की हा म्हणजे असं बोलला, इगो माझा हे झाला, आणि हे सगळं आपण जर धरून बसलो तर ती रिलेशनशिप एफेक्ट होणार. हा, म्हणजे डेफिनेटली आपण कुठेही जाताना पण आपल्याला होतं की साधं तुम्ही बाईकहून जाता किंवा गाडी 4 व्हीलर गाडीने जाताय, मागच्याने खूप हॉर्न दिले तरी आपल्या तोंडात पटकन शिवी येते किंवा काहीतरी येतं, म्हणजे त्यांनी ते तुम्हाला पास ऑन केलं आणि ते तुम्ही पुढे घेऊन कॅरी करताय. विच शुड बी झालं, ठीक आहे, नॉर्मल नॅचरल आपण ह्युमन बिंग आहोत. राग येणार, शिवी पण दिली, ते सगळं ठीक आहे. 2-3 मिनिटं 5 मिनिटं काय झालं, पण मस्त चांगलं रामायण महाभारत पण झालं असतं. पण स्किल काय आहे की ते घरी गेल्यानंतर मग ते बायकावर काढा, ते नको आहे, मग मुलांवर काढा, मग ऑफिसमध्ये जाऊन कलिग्सवर काढा. हा जो प्रॉब्लेम आहे ना, समज मी काय म्हणतो, ते लेट गो म्हणजे लेट गो केलं की हे नाही होणार, पासिंग द पार्सल. करेक्ट. तिकडे बायकोवर भांडण झालं आणि तिकडे जाऊन ऑफिसमध्ये तुमच्या ज्युनियर बरोबर तुम्ही रेखताय. मग अशा स्थितीमध्ये हाऊ विल द रिलेशनशिप सस्टेन, एनी रिलेशनशिप ना? दॅट इज द प्रॉब्लेम. तर लेट गो म्हणजे तो कचरा आपल्याला जो करायचा ना, नेगेटिव्हिटीचा जो हे होता. आणि हे बघा, प्रत्येक रिलेशनशिप मध्ये हे होणारच आहे ना. हा, डेफिनेटली. कॅन यू कंट्रोल अदर पर्सन्स बिहेवियर? नो. मग तो व्यक्ती काय ना काहीतरी बोलणार आहे जे तुम्हाला आवडणार नाही, तुम्ही पण काय ना काहीतरी बोलणार आहे ते त्याला आवडणार नाही. आवडलं नाही म्हणजे तो राग येणार आहे, इरिटेशन होणार आहे. पण ते इरिटेशन आपण किती वेळ होल्ड ऑन करून ठेवतोय, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. दॅट विल डिटरमाइन द क्वालिटी ऑफ युअर लाईफ अँड युअर रिलेशनशिप्स. आता होल्ड ऑन जर तुम्ही काय लोक मी बघितलंय 17, 15, 20 वर्ष होल्ड ऑन करून ठेवतात. हो, बघतो आपण.
माझ्या घरी असे नातेवाईकांबरोबर अशी कॉन्व्हर्सेशन झालेत की 1996 मध्ये तो असं बोललेला मला. 2024 चालू आहे. तर 28 वर्ष त्यांनी होल्ड ऑन केलंय की मी कधीच विसरणार नाही की त्यांनी असं केलेलं. त्या लग्नामध्ये जेवण घेत असताना त्यांनी मागे होता तो माझ्या, आणि त्यांनी ही कमेंट केलेली. ओके. आता 26 वर्ष झाली आहेत, समजा 28 वर्ष झाली आहेत, आणि ते लक्षात आहे अजून. आणि ते तुम्हाला प्रत्येक वेळेस किती तुम्ही म्हटलं त्रास नाही देते, ते देत असतं त्रास, किंवा कुठेतरी ती आठवण आहे म्हणजे ती तुमच्याजवळ जागी आहे, तर ते तुम्हाला त्रास देणार हे नक्कीच आहे. कारण ते तुम्हाला सतत हॅम्पर करत राहणार आहे काहीतरी झाल्यानंतर. नाही म्हणजे डिपेंड्स ऑन यू ना, किती वेळ. करेक्ट. कोणतरी काहीतरी बोललं तर राग येणारच, फॉर एक्झाम्पल, पण किती वेळच म्हणतोय मी. करेक्ट. आता नाहीतर मग सगळे लोक डिप्रेशन मध्ये असते ना, अख्खं जग. तर जेव्हा आपण आता समजा आपण रात्री झोपतो तेव्हा काय होतं, झोप येते. आपण असं ऍक्शन झोपू नाही शकत. तुला सांगितलं तर 5 मिनिटात झोपून जात नाही. लाय डाऊन, यू लेट गो. आता ठीक आहे, जे काय आहे ते, आता पॉडकास्ट आहे, उद्या हे ते सगळं आपण उद्या सकाळी बघतो. आता झोप आली पाहिजे मस्त. तर झोप येते. झोप कधी येते, जेव्हा तुम्ही थोडंसं समर्पण करता. तुम्ही जर लेट गो इन्स्टिंक्ट तुमच्यामध्ये जर 0 असेल ना, तुम्हाला झोपच येणार नाही. त्याला म्हणतात मग इन्सोमनिया होतो. ओके. मग औषध घ्यायला लागतं झोपेसाठी. त्याचं काय झालं, कारण तो लेटगोची ॲबिलिटी आहे ना, ती 0 झाली. असं होतं ना कधी कधी, खूप टेन्शन असेल ना तर झोप येत नाही रात्री. येत नाही नक्कीच. कारण ते रात्री तुम्ही झोपलाय, पडलाय, आणि 2-3 तास ते डोक्यामध्ये काय ना काहीतरी चालूच आहे. तर हा जी ॲबिलिटी आहे रिलेशनशिपसाठी, हे जी बी नेगेटिव्हिटी आहे, जे काय घडतंय पास्टमध्ये, ते जर आपण सोडू शकलो नाही तर मग ते बिटरनेस वाढत जातो रिलेशनशिपमध्ये, आणि मग एक दिवस ते मग संपून जातं. हा नक्कीच तुम्ही म्हणता तसं. कारण बऱ्याच असं दोन्ही सेगमेंटला होतं झोपेच्या बाबतीत तरी, की तुम्ही खूप आनंदी असाल तरी जोपर्यंत तुम्ही तो आनंद सोडत नाहीये तोपर्यंत तुम्हाला झोप येत नाही. किंवा तुम्ही खूप दुःखी असाल, तुम्ही खूप टेन्शन मध्ये असाल, जोपर्यंत तुम्ही त्या टेन्शन लेट गो करत नाहीये ते येत नाही. जसं आनंदाचं उदाहरण घेतलं तर तो पण एक थोडासा वेगळा सेगमेंट येतो. मी आनंदी आहे, मी लोकांना पास ऑन करतोय, पण ते समोरच्याला आवडतंय का नाही, आणि याच्यावर सुद्धा खूप सारा स्वतःचा विचार चालू असतो. म्हणजे ओव्हर थिंकिंग ज्याला आपण म्हणतो, की जे एक्साइटमेंट असते खूप स्वतःकडे आहे, पण ते तुम्ही कशा वेळेने पास आउट करताय ती कळत नाही, आणि मग त्याच्यातून पुन्हा वेगळं वळण मिळतं नात्याला. बऱ्याच असं बघायला मिळालंय. आपण काय ना, मी जसं म्हटलं, आपण लोकांना कंट्रोल नाही करू शकत. आपण जेवढं सहज राहिलो ना, नॅचरल राहिलो, कारण मी किती कॅल्क्युलेट करत राहणार ना, मी असं एक्सप्रेस केलं तर ह्याला आवडणार नाही, त्याला आवडणार नाही, आणि काही ना काहीतरी गोष्टी कोणाला तरी आवडणार आणि कोणाला तरी नाही आवडणार. करेक्ट. पण आपण जर फ्री राहिलो आतून, मेंटली आणि इमोशनली, तर मी बघते ना, सगळं डिझॉल्व्ह होऊन जातं. कारण हे बघा, आपलं जे प्रेझेन्स असतं ना, त्याने आपण जास्त कम्युनिकेट करतो. करेक्ट. मोर देन व्हॉट यू डू, व्हॉट युअर वर्ड्स. असं जर समजा कोणाशी तरी माझं काय इश्यू झालेला आहे, आणि मी तो जास्त ज्याला इम्पॉर्टन्स नाही दिला, आणि मी त्याला असंच भेटलो की ठीक आहे कॅज्युअली, मग त्याला सुद्धा ते सोडायला इझी होऊन जातं. करेक्ट. कारण ते व्हायब्रेशन्स जे होतात ना त्या प्रेझेन्समध्ये आपल्या, ते जर एकदम हलके फुलके असले, लाईट असले ना, तर त्याच्यामध्ये लोक डिझॉल्व्ह होऊन जातात. करेक्ट. तर खूप पॉवर आहे एका माणसामध्ये, आपल्यामध्ये. तुम्ही जसं आतमधले तुमचं जे वातावरण आहे ना, तेच तुम्ही बाहेर क्रिएट करताय. पण मी जर होल्ड ऑन करून असलो ना असा, तर मग तो समोरच्या पण मला तीच रिॲक्शन मिळते. करेक्ट. व्हॉट यू पास यू गेट इट. असं इंटरेस्ट के साथ वापस दॅट इज ट्रू. आता एक रिलेशनशिप म्हटलं ना, एक कॉमन टर्म येते, इन्फिनिटी कॉम्प्लेक्स वाली. ती काय आहे, आणि ती न येऊ देण्यासाठी काय केलं पाहिजे असं वाटतं? कॉन्स्टंट कंपॅरिझन हल्ली होत आहे, मी बघतोय सगळ्यांना. करेक्ट. सोशल मीडियावर पण आपण, आणि एव्हरीबडी वॉन्ट्स टू प्रूव्ह दॅट आय एम व्हेरी हॅपी. राईट. की माझ्या लाईफमध्ये सगळं मस्त चालू आहे, बघा मी किती फ्रेंड्स बरोबर मस्ती करतोय, हे करतोय. आणि मग ते सगळी खोटी दुनिया आहे ती ऍक्च्युली. कारण मी असे पण एक्सपिरियन्स बघितलं की, म्हणजे 2 दिवसापूर्वीच असं आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर मला लोक कन्फ्युज करतात की माझ्या लाईफमध्ये काय चालू आहे, आवडेल काय, आणि मला सांगतात अरे क्या मतलब लग्न केलं, चूक केली, आणि आता काय चाललंय माझ्या आयुष्यामध्ये, असं सगळं रडगाणं केलंय. आणि परवा म्हणजे 2 दिवस झाले,
आणि मग द लव्ह ऑफ माय लाईफ असं इंस्टाग्राममध्ये पोस्ट आलंय. वेन वी फर्स्ट मेट लुकिंग इन टू अवर आईज डाटा डाटा डा. आणि मी बघतो अरे हाच माणूस माझ्या गाड परवा 2 दिवसापूर्वी रडगाड गात होता त्याच्या लग्नाचं. तर ही खोटी दुनिया. आणि ह्याच्यामध्ये काय होतं ना, कॉन्स्टंट कम्पॅरिझन्स होत आहेत. करेक्ट. कारण रिअल लाईफ इज नॉट एव्हरी डे एक्साइटमेंट. डेफिनेटली असूच शकत नाही. पॉसिबलच नाही ना ते. इट इज डे टू डे लाईफ. यू ब्रश, तुम्ही दात घासता, तुम्ही आंघोळ करता, तुम्ही काम करता, तुम्ही येता घरी, जेवता, झोपता. हे की नाही, रोज रोज काय कधी जबरदस्त काय होणार नाही ना. मग लोकांना असं कॉन्स्टंट कम्पॅरिझन्स करतात. ओके. अरे माझ्या लाईफ मध्ये काहीच हॅपनिंग नाहीये. आणि रिलेशनशिप मध्ये पण ब्रेकअप असे होतात. कारण रिलेशनशिप आफ्टर सम टाइम ते एक्साइटमेंट नाही राहणार आहे ना. इट इज जस्ट अबाउट ऍडजस्टमेंट, कमिटमेंट. त्याच्यामध्ये एक डेप्थ येते, एक वेगळा कम्फर्ट येतो. एक्साइटमेंटला रिप्लेस करतं कम्फर्ट. ओके. पण तुम्ही सारखं सारखं एक्साइटमेंटच बघताय. आणि काहीतरी मला सरप्राईज केलं पाहिजे आणि हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. ओ हो. आणि मग मूवीज आणि सगळं हे बघून अजून त्याचा हाईप क्रिएट होतो. ओके ना, सोलमेट आणि बापरे असं आमचं असेल, जबरदस्त अलाइनमेंट आणि हे आणि ते, बाप रे बाप. एवढे जास्त एक्सपेक्टेशन्स इंड्यूस होऊन जातात त्याच्यामध्ये. आणि मग आपल्याला वाटतं की माझ्या लाईफमध्ये काहीच नाही आहे सगळं. असं पण एक होऊन जातं. आणि मे बी आय एम नॉट गुड इनफ म्हणून माझ्या लाईफमध्ये होत नाही असं. देन यू स्टार्टेड दॅट थॉट, किंवा ते तुम्ही सुरू करता विचार करायला की आय एम नॉट गुड इनफ म्हणून होत नाहीये, किंवा हे लोक खूप भारी आहेत आणि मी नाहीये. दॅट फोमो किंवा सुपरियरिटी कॉम्प्लेक्स येतोय लगेच. कॉन्स्टंट कंपॅरिझन विथ अदर्स, तुम्हाला इन्फिनिटी कॉम्प्लेक्स येणारच. हे सगळे असताना म्हणजे ह्या सगळ्या इन्फिनिटी कॉम्प्लेक्स आहे, सोशल मीडिया आहे, डेफिनेटली ते बंद होणार नाहीये. कारण कोणाला तरी त्याच्यातून बिझनेस मिळतोय, कोणीतरी ते छान स्टेटस टाकलं तर सोशल मीडियाचा यूज पण आहे ना, चांगला यूज. डेफिनेटली ते आहेच, तो कमवतोय. पण ह्या सगळ्या करताना स्वतःचं रिलेशन टिकवण्यासाठी कुठल्या बेसिक चुका तरी टाळाव्यात ऍटलिस्ट, की ह्या नाहीच केल्या पाहिजेत. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की आपण लहानाचं मोठं होताना सांगतो ना, हे करूच नको, तसं काय आहे का की हे नकाच करू प्लीज रिलेशन मध्ये असताना. माझ्यासाठी माझा फेवरेट ऍडवाइस जो आहे गुरुदेव श्री श्री रविशंकरजीने दिलाय, कीप स्पेस फॉर इम्परफेक्शन्स. ओके. इम्परफेक्शन साठी एक जागा बनवून ठेवा. करेक्ट. तुमच्या प्रत्येक रिलेशनशिप मध्ये आणि प्रत्येक व्यक्तीला तुम्ही जो भेटता. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगल्या क्वालिटीज असणार आहेत आणि नंतर काहीतरी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असणार. बरोबर. तर ते इम्परफेक्शनच्या स्पेसमध्ये टाका, ते करेक्ट करायला बघू नका. आपण खूप जास्त पोलिसिंग करतो. करेक्ट. आणि खूप जास्त प्रूफ मागतो की यू लव्ह मी, गिव्ह मी प्रूफ. मग तू असं का केलं, फोन का नाही केला, मेसेज का नाही केला, तुला वेळ देत नाही, संपला. बिगेस्ट मिस्टेक. कारण त्याला सफोकेशन होऊन जातं. हे बघ, तुम्हाला काय पाहिजे तुम्ही हे बघा. फक्त तुम्हाला पाहिजे ना की तुमची जी व्यक्ती आहे ती तुम्हाला स्पेस देईल चांगला, तुमच्यावर कॉन्स्टंटली डिमांड नाही करणार. दिस इज व्हॉट यू वॉन्ट. तुमच्यावर कॉन्स्टंटली प्रूफ नाही मागणार की तुम्ही प्रेम करता, ह्याचं प्रूफ द्या मला. हे सगळ्यात मोठी मिस्टेक होते. प्रत्येक ऍक्शनला आपण स्कॅन करतो आणि इव्हॅल्युएट करतो. असं केलं, स्माइल नाही केलं म्हणजे ना तू बदलला. आता 6 महिन्यापूर्वी असं होतं, आधी कसा होता, आता कसा झाला. मग आता तुला बर्डन येतं चायला, आता मला ते प्रूव्ह करायला लागणार आहे. मग तू आर्टिफिशियल होऊन जातो. Yes or no? Then you are again and again prove that no, Ray, I care for you. No, don't think like that. I actually love you. No, I care for you. बघ म्हणा, मी तेव्हा पण तुला केलेला ना कॉल, तुझा फोन लागला ना, मी काय करू. मी इकडे ते म्हणतात ना, अशा मग आर्ग्युमेंट सुरू झाल्या ना, मग त्याचा काही एंड नाहीये. मग ते तर the answer to your question म्हणजे don't ask for proof from your partner that the partner loves you. Definitely. Take it for granted. येस. आणि अजून एक आहे जे की डोंट ट्राय टू मेक करेक्ट. डोंट ट्राय टू कस्टमाइज द पर्सन ऍज पर युअर रिक्वायरमेंट्स. तो एक वेगळा व्यक्ती, वेगळा इंडिव्हिज्युअल आहे ना. करेक्ट. मी एक वेगळा इंडिव्हिज्युअल आहे. बरोबर. इजंट इट? असं आहे. तर त्याचं ते पर्सनॅलिटी आहे. ते काय मी करेक्ट करून कस्टमाइज करायचं का? हा, आपल्याला आय गेस ती सवय लागत चालली आहे. प्रोडक्ट असं काय केलं. आता फॉर एक्झाम्पल माझ्या लाईफमध्ये एक्झाम्पल देतो प्लीज. मी आधी पण असा एकदम डिसऑर्गनाइज, म्हणजे माझा जी रूम मध्ये तुला बसायला जागा ना मिळायचं असं. पण हे सगळं म्हणजे मेडिटेशन वगैरे केल्यानंतर माझं चेंज झालं की मी आता थोडस व्यवस्थित लागतं मला सगळं. आणि उलट आहे. आणि माझी बायको आहे ना, तिला म्हणजे एवढं काय हे नाही आहे,
ठीक आहे ना, करते मी ते असं. आहे. गादीवर काय कपडे पडलेले असते तिला ओके वाटत. आणि नवीन नवीन लग्न मला असं बटन, अरे असं कसं बटन पुसायचं मला, आणि मी करेक्ट करायला बघतो, अरे ये ऐसा रखना, इसको ऐसा कर, ऐसा क्या फरक पडता है, असं तिला वाटायचं. मग नंतर मला कळलं की अरे ती अशी आहे आणि मी पण आधी असाच होतो, पण तिच्या बाकीच्या खूप पॉझिटिव्ह क्वालिटीज आहेत. मग काय होतं, एक नेगेटिव्ह क्वालिटी दिसली किंवा जी आपल्याला आवडत नाही ते दिसलं ना, तर आपल्याला काय होतं, बाकीचे सगळे पॉझिटिव्ह गोष्टी आपण नजरअंदाज करतो. माझे सगळे तिन्ही लँग्वेजेस मिक्स होतात. ठीक आहे, काहीच हरकत नाही. आहेत आपला ऑडियन्स तेवढा चांगला आहे. हा, तर ते मग आपण बघत नाही. त्याच्यावर आपल्याला जे ग्रॅटिट्यूड होतं, कृतज्ञता होती की अरे दिस पर्सन इज सो अमेझिंग, सो केअरिंग, ते सगळं आपण विसरून जातो. मग ते एकच गोष्ट बघत राहतो आपण. आणि मग ते मी करेक्ट करायचं बंद केलं ना, शांती झाली. करेक्ट. आणि या छोट्या छोट्या गोष्टी असतात, हो नक्कीच. त्याच्यामुळे सगळी रिलेशनची वाट लागते. हे नक्कीच आहे. हे मी पण ऍग्री करेल की आपण एका माणसाची तीच निगेटिव्ह क्वालिटी खूप वेळा पॉइंट आउट करतो आणि बाकीच्या त्यातल्या खूप चांगल्या क्वालिटीज विसरून जातो, कारण तो इतके दिवस त्या क्वालिटी सोबत आलेला आहे ना, आणि एकच नाही. एक्झॅक्टली. आणि आता माझी क्वालिटी म्हणजे तिची पण सांगितली, माझे पण Please. प्रॉब्लेम होईल. पंच्युअलिटी, मी पंच्युअल, आता तुला एक्सपिरियन्स आलाच, मी पाऊण तास लेट आलो. तर मी पंच्युअलिटी, आणि ती डिफेन्स मध्ये होती, नेव्ही मध्ये, तर पंच्युअलिटी तिच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि एकदम म्हणजे तिने जर कमिटमेंट दिली तर एकदम ती प्रोफेशनल आहे त्याच्यामध्ये. कारण ते युनिफॉर्म मध्ये असल्यामुळे ना, ते त्यांचं ते कल्चर आहे. तर माझं असता असता हा निकलते, अरे आम्ही ठीक आहे, तिने वाटत क्या, अरे 10:30 बज गए ऑलरेडी, तू कहा क्या कर रहा है, असं होतं. मग आता माझा तसा आहे, तिचं तसं आहे, ते सगळं दोघांनी ऍडजस्ट करायला पाहिजे. केलं तर शांती राहील. हे तर झालं सध्याच्या रिलेशनशिपचं. पण आता लोकांना बऱ्याच ना पास्ट रिलेशनशिपचं बॅगेज घेऊन पण जगतायत, अँड दे आर स्टार्टिंग कम्पेअरिंग विथ दॅट रिलेशनशिप टू न्यू वन. हे होतं. आणि ती डोंट नो, म्हणजे असं होतं, अरे त्याने इतकं केअर केलं होतं, आता हे मला मिळेल का नाही, एक तर ती खात्री नाहीये, आणि मिळालं तर मग तो बॅगेज सोडता येत नाही, की ते लेट गो पण करता येत नाही. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे स्पेसिफिकली, ते जे पास्ट रिलेशनशिपचं आहे बॅगेज ते सोडायला? आता ना, सगळ्याच गोष्टी शब्दांमधून, ऍटिट्यूड मधून किंवा हे सगळं ऐकून नाही होणार. करेक्ट, नाही होणार. म्हणजे माझा एक्सपिरियन्स सांगतो, मी चेस खेळायचो, तर चेसमध्ये कसं होतं ना, आपण चूक केल्यानंतर, म्हणजे आपण मूव करतो, एक मूव केल्यानंतर आपल्याला कळतं की आपण किती घाण मूव केलेली आहे. आणि ते टुर्नामेंटमध्ये कसं असायचं, सकाळी एक गेम असायचा, दुपारी एक गेम असायचा. मी अजून इंटरनॅशनल रेटेड चेस प्लेअर आहे, मी आता खेळत नाही, पण मी प्रोफेशनल लेवलवर खेळलोय, म्हणजे टुर्नामेंट्स खेळलोय वगैरे. तर सकाळी मग अशी घाण मूव करून एक चांगला गेम गेला की मग दुपारच्या गेमवर तोचा इम्पॅक्ट व्हायचा. बरोबर. कारण ते डोक्यामध्ये असायचं, अरे मी काय मूर्खासारखा खेळलोय, तर कॉन्फिडन्स शेक व्हायचा. आणि त्याच्यामुळे, पण त्याच्यामुळे मध्ये मला माझ्या मित्राने सांगितलं की अशी एक म्हणजे मेडिटेशन तू जर केलंस, तू हे सगळं प्राणायाम वगैरे केलं, तर तुला हे जे सोडण्याचं जे आहे ना, ते इझी होऊन जाईल, परत तुला एनर्जी मिळेल, आणि यू कॅन मूव्ह ऑन. ते मूव्ह ऑन बोलून मूव्ह ऑन नाही होत. हे तू म्हणतोयस ना, की सगळं कळतंय, इंटेलेक्च्युअली मला सगळं समजतंय, आणि मी काय रिलेशनशिप कम्पेअर करतोय, आणि मी काय घेऊन बसलोय, पण मी तरी घेऊन बसलोय. करेक्ट. मग ते सोडायचं. म्हणून म्हणतात ना, इमोशन्स आणि ब्रेथचं कनेक्शन. हो, आपले एवढे हजारो वर्षांपासून एवढे महर्षी पतंजली, हे सगळे लोक का ह्यांनी प्राणायाम आणि हे सगळं बोलले, कारण त्यांनी बघितलं की इमोशन्सचा आणि ब्रेथचा कनेक्शन आहे, आणि माइंडला आपण इन्स्ट्रक्शन देऊ शकत नाही. माइंड डज नॉट ओबे युअर इन्स्ट्रक्शन्स. ओके. तू मनाला जर सांगितलंस की ही गोष्ट विसर, शक्यच होत नाही, तर जेवढं तू विसरण्याचा प्रयत्न करतोस तेवढं ते जास्त मनामध्ये येतं. मग हा युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे, हा कसा सॉल्व्ह करायचा? कारण मनाला सांगितलंस तू झोप जाता, तू हे विसर, किंवा तू हे इव्हन आठवायला पण प्रयत्न केला तरी आठवत नाही आपल्याला, जर आपण एफर्ट टाकतोय ना, तो आठवत नाही. मग नंतर आपण आरामात कधीतरी आंघोळ करतोय, मग लगेच ती आठवत गोष्ट, जी आपण आठवायचा प्रयत्न करत होतो, प्रयत्न सोडल्यानंतर आठवतं. म्हणून मग ह्याच्यामध्ये सोल्युशन हेच आहे की माइंडला माइंडच्या लेवलवर आपण काउंटर नाही करू शकत. मग एक लेवल खाली येतो, ते हे ब्रेथ. जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा ब्रीदिंग कसं होतं, जास्त जोरात, फास्ट. जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा ब्रीदिंग इज डिफरंट. जेव्हा आपण रिलॅक्स असतो तर ब्रेथ इज व्हेरी लाईट.
किंवा आपण खूप टेन्शन मध्ये असतो, ब्रेथ सुद्धा हेवी होऊन जाते. Correct. हे युरोपियन रिसर्चर्सनी रिसर्च करून सांगितलंय, जे आपण हजारो वर्षांपूर्वी आपल्याला जे माहिती आहे, Correct. की ब्रिदिंग पॅटर्न्स आणि इमोशनचं कनेक्शन आहे. हा. आणि सगळ्यात गुड न्यूज ही आहे की ब्रिदिंग पॅटर्न्स चेंज करून थोड्या वेळासाठी जे ब्रिदिंग एक्सरसाइजेस, ब्रेथ वर्क जे आपण करतो, त्यांनी आपण इमोशन्स चेंज करू शकतो. ओके. मग दिस इज द ओनली वे. ओके. ब्रेथ मध्ये सगळ्यात मोठं सिक्रेट आहे. येस. आणि म्हणून ह्या सगळ्या अल्टिमेटली मी ॲटिट्यूड इज देअर डेफिनेटली ऑफ मुव्हिंग ऑन, लेटिंग गो, बट त्या ॲटिट्यूडला जर हेल्प करायचं असेल तर हे ब्रिदिंग टेक्निक्स आणि हे रिलॅक्सेशन टेक्निक जे आहे त्याच्याशिवाय खूप कठीण आहे. Correct. कारण मी बघितलं नंतर, मी जेव्हा हे सगळे प्रॅक्टिस करायला लागलो तेव्हा इझी व्हायला लागलं मला खूप गोष्टी. म्हणजे मी चुका व्हायच्याच तरी पण डेफिनेटली. काय ना काहीतरी व्हायचंच, पण नंतर आला ठीक आहे. मग सकाळी ते परत ते ब्रिदिंग टेक्निक्स केल्यानंतर असं वाटायचं ठीक आहे, चलो न्यू बिगिनिंग, न्यू स्टार्ट. आणि माझे फ्रेंड्स पण खूप वाढायला लागले, माझे रिलेशनशिप्स पण खूप टिकायला लागले. हे सगळं मला फरक जाणवायला लागला. ओके. आणि लोक म्हणतात की तुला फरक नाही पडत आहे, ठीक आहे, डझंट मॅटर, असं होऊन जातं. ते डझंट मॅटर जे आहे ना, हा. ती यायला लागतं. कारण एवढे वर्षांचं एक रिलेशनशिप आहे, एवढे प्रेशियस लोक आहेत, आणि 2 मिनिटाच्या एका फालतू आर्ग्युमेंट साठी तुम्ही ते रिलेशनशिप तोडताय, करेक्ट. त्याला काय अर्थ नाही ना. मग हे समजायला लागतं. म्हणजे ते म्हणतात ना, एग्री टू डिसएग्री. ओके. ह्या गोष्टीमध्ये आपला एग्रीमेंट नाहीये, आपण एग्री करूया डिसएग्री करायला. करेक्ट. आणि चला आता जेवायला बसूया. डेफिनेटली. ही मॅच्युरिटी आली पाहिजे. तो पॉइंटच नाही की उगाच आर्ग्युमेंट करण्यापेक्षा इट्स ओके हा, अँड गो अहेड. एक्झॅक्टली. आणि खूप ओव्हर इम्पॉर्टन्स देतो आपण या सगळ्या गोष्टींना. हे बघा, मी असं नॉर्मली माझ्या स्टुडंट्सना, पार्टिसिपंट्सना एक्झाम्पल हे देतो की ते जो मुद्दा आहे जो तुमचा ना, की हे कंपॅरिझन, त्यांनी एवढे लाड केले माझे, आता समजा कोणतरी मरायला टेकलंय, डेथबेडवर आहे, त्याच्यावर तुम्ही हे सगळे डिस्कशन्स कराल का? नाही. का नाही करणार? कारण ते एकदम फालतू वाटायला लागतील तुम्हाला. आणि हा बिचारा मरतोय, ह्याला मी सांगणार की नाही, ते 2 वर्षापूर्वी तुम्हाला असं बोलला, मला नाही आवडलं, यू विल, सगळं ते निरर्थक होऊन जातं. करेक्ट. मग थोडासा ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह ऑफ लाईफ हवाच, नाहीतर तुम्ही लेट गो, मूव्ह ऑन, हे सगळं काहीच करू शकणार नाही. 70-80 वर्षाचं जर आयुष्य आहे मॅक्सिमम, कधी पण संपू शकतं, असं काय गॅरंटी मध्ये बॉन्ड लिहिलं ना की 80 वर्ष जगणार. तर ते ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह बघितलं तुम्ही. हे बघा, आता फॉर एक्झाम्पल ते म्हणतात कॉमेडी म्हणजे काय माहिती का, ट्रॅजेडी प्लस टाइम. तर लहानपणाचं तुमचं काहीतरी क्रश असेल, म्हणजे शाळेतलं वगैरे, तर ते तुम्ही आता मित्रांना कसं सांगता? असं दुःखी होऊन सांगता की हसत कॉमेडी काय टाइमपास होता तो, म्हणजे जोक होता ना तो सगळा. कारण काय आलं, आता तुम्ही ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह बघता, पण त्यावेळेला तुम्हाला वाटत होतं बापरे, हिच्याशिवाय तर जगणं इम्पॉसिबल आहे. राईट. आणि आता तुम्ही अरे काय. करेक्ट. हा एक्सपिरियन्स आहे आपल्याला. कारण ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह बघितलं की सगळं क्षुल्लक वाटायला लागतं, हे सगळं ट्रिव्हियल वाटायला लागतं. मोर इम्पॉर्टंट इज दॅट लव्ह दॅट पर्सन इन युअर लाईफ. आता हे सगळं झालं, पण अजून तरी असं होतं ना की जेव्हा आपण म्हणतो पंख फुटले, म्हणजे एकाच विशिष्ट वयानंतर आपलं नातं आपल्या आई वडिलांशी पण बदलतं. आणि सोशल मीडियामुळे ते असं झालंय सध्या की तुमचं आई वडिलांशी मैत्रीचं नातं असलंच पाहिजे, आणि ते कुठेतरी नाही मिळत. म्हणजे प्रत्येकाला ते नाही जमत, किंवा मे बी Tier 1, Tier 2 सिटीज मध्ये ते जमेल नाही, पण Tier 3 मध्ये आणि त्याच्यापेक्षा दुसऱ्या सिटीज तिथे नाही जमत आहे ते. आणि मग त्याच्यामुळे तुमचं त्यांच्याकडचं पर्स्पेक्टिव्ह चेंज होतोय, आणि त्यांच्याकडचं वागणूक तुमची चेंज होती, म्हणजे ॲज अ बॉय ऑर गर्ल, आणि ते पुन्हा परत त्या घराला इम्पॅक्ट करते. ते थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे? तो पर्स्पेक्टिव्ह कसा बघितला पाहिजे? आई वडिलांना ट्रान्सफॉर्म करण्याचा किंवा बदलण्याचा प्रयत्न नाही करायला पाहिजे. ते जसे आहेत तसे राहू देतात ना, ते आहेत म्हणून तुम्ही आहात, हे बेसिक एक लक्षात ठेवलं पाहिजे. आणि इकडे पण ॲग्री टू डिसॲग्री करू शकतात, कारण जनरेशन गॅप आहे, तुम्हाला काहीतरी पाहिजे ते ना, ते करणं जरा अवघड आहे. पण त्यांची रेस्पॉन्सिबिलिटी घेणं आणि त्यांची सेवा करत राहणं, हे त्यांची सेवा करत राहणं, ह्याच्यामध्ये कधीच तुम्ही चुकला नाही पाहिजे.
त्यांना तेवढंच पाहिजे फक्त तुमच्याकडून. त्यांचे एक्सपेक्टेशन्स ना खूप कमी आहे तुमच्याकडून, की तुम्ही फक्त त्यांच्याबरोबर आहात, त्यांना प्रेम करता, त्यांना सन्मान करता आणि त्यांची सेवा करणार आहे आणि त्यांची काळजी घेणार आहे. एवढं जर तुम्ही कन्व्हे केलं ना तुमच्या ऍक्शन्स थ्रू, इकडे ऍक्शन्स इम्पॉर्टंट आहेत, डेफिनेटली. दॅट इज इनफ. कारण त्यांचं जे प्रेम आहे ना ते हायेस्ट ह्युमन लव्ह आहे तुमच्यासाठी. कारण हे क्रिएशन सस्टेन होतं बिकॉज ऑफ द लव्ह फॉर ऑफस्प्रिंग. डेफिनेटली. हो की नाही? तर तुम्ही जिवंत आहात, तुम्ही आहात ते त्यांच्यामुळे. आता माझी पर्सनॅलिटी, माझी वडिलांची पर्सनॅलिटी खूप वेगळी होती, पण त्याचं मला काय बॉदरेशन नव्हतं, कारण ते आहेत म्हणून मी आहे. मग त्यांच्या लास्ट ब्रेथ पर्यंत आम्ही तिघे भावांनी आम्ही त्यांची 100% सेवा केली. आणि हे जे मी बघतो ना हल्ली, की असं इनडिफरंट होणं आई वडिलांची आणि कॉन्स्टंटली कॉन्फ्लिक्टमध्ये भांडत राहणं आणि त्यांना करेक्ट करत राहणं, आणि मग ते सगळं मला एकदम अनग्रेटफुल एक्सप्रेशन वाटतं. ओके. मला एकदम अजून एक असं मला इथे म्हणायचं आहे की तुम्हाला ट्रू लव्ह पाहिजे ना. ट्रू लव्ह तुम्हाला ऑलरेडी मिळालेलं आहे, पण ते तुम्ही आणि म्हणून तुम्ही जिवंत आहात. इग्नोरन्स कारण एका आईचं जे प्रेम आहे मुलासाठी, म्हणजे ते ह्युमन फॉर्मचं हायेस्ट लव्ह आहे. येस, करेक्ट. हो की नाही? आता जर तुम्ही कल्पना करा ना की तुम्ही हल्ली US मध्ये, युरोपमध्ये ना ते असे हे बनवतात, रोबोट प्रोग्राम डॉल्स बनवतात टू डिस्करेज अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज. त्यांना की एका मुलाची काळजी घ्या, ते मुलगा ते मूल असतं ते रडतं दर अर्ध्या पाऊण तासाने, असं सगळं त्यांना प्रोग्राम केलेलं असतं. आणि त्या मुलींना देतात की 2 दिवस की 1 आठवडा ह्याची काळजी घ्या. म्हणजे एवढे ट्रॉमाटाईज होतात की रात्री झोपायला मिळत नाही, की ते प्रेशर बॅलन्स होत नाहीये. मग वाट लागते त्यांची. आणि मग ते टीनेज मुली मग ते अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज अवॉइड करतात. कारण त्यांना माहिती की एक मुलाला जन्म देणं म्हणजे काय आहे, ते केवढी मोठी रेस्पॉन्सिबिलिटी आहे. तर हे एक्नॉलेज करणं, आणि तर तुम्ही ट्रू लव्ह शोधताय, जर तुम्हाला ट्रू लव्ह जिकडे आहे तिकडे अप्रिशिएट करता येत नाहीये, देन फॉरगेट अबाउट ट्रू लव्ह इन लाईफ. म्हणजे जिकडे घरी बसल्या तुम्हाला मिळालंय ना ट्रू लव्ह, तेच तुम्हाला अप्रिशिएट करता येत नाही, मग कसलं ट्रू लव्ह शोधताय बाजारामध्ये? कारण मला आठवतं तिला काय अपेक्षा असते की हो मी इतक्या वेळेत घरी येईल, किंवा मला जेवायला हे हवंय, किंवा मी जेवायला घरी नाही येणार, एवढे शब्द जरी सांगितले तिला तरी तिला खूप मिळाल्यासारखं असतं. की असं काही नाही खूप काही हवंय किंवा खूप काही मागितलंय असंही नसतं. ते खरंच आपण केलं पाहिजे, विचारलं पाहिजे. हो नाही, म्हणजे हे बघा, फॅमिली तुम्हाला जर एकत्र ठेवता येत नाहीये, मग तुम्ही नवीन फॅमिली क्रिएट करून ती एकत्र कशी ठेवणार? किंवा त्यात काहीच पॉईंट नाहीये. पण आता सेम कंटेक्सवर बोलताना हे येतं की ज्या नवीन जेनझी आपण बोलतोय त्यांच्याशी बोलताना थोडंसं जाणवतं की त्यांच्या कुठेतरी असं होतं की मला जन्माला घालणं तुमची चॉईस होती, तर मला काय करायचं हे माझी चॉईस असली पाहिजे. आणि आपण असं बऱ्याचदा सध्या फ्रीडम किंवा आम्ही सेल्फ इंडिपेंडंट आहोत या सगळ्या टर्म्सवर बोलतोय. मग अशा लोकांसाठी काय पर्स्पेक्टिव्ह असला पाहिजे, किंवा त्यांनी कुठल्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी बोलताना? फर्स्ट ऑफ ऑल, हे इंडिपेंडंट हा शब्द ना फेकून द्या खिडकीच्या बाहेर. असं काय नाहीच आहे. तुम्हाला शाळेत कोणी घातलं? तुम्ही स्वतः गेला का ऍडमिशन घ्यायला? तुमची फीस कोणी भरली? तुम्ही कपडे घालताय ते कोणी दिले तुम्हाला? तुमची पहिली 17, 18, 19, 20 वर्ष. डेफिनेटली. सो यू आर नॉट इंडिपेंडंट. यू हॅव टू एक्नॉलेज. आपण एक म्युच्युअली डिपेंडंट जगामध्ये राहतोय, आणि फॅमिली सेटअप मध्ये पण आपण म्युच्युअली डिपेंडंट आहोत. हे एक्नॉलेज करणं पाहिजे. हे इंडिपेंडंट जे आहे ना, एक इल्युजन आहे खूप मोठं. असं काय एक्झिस्ट नाही करत. कोणतरी ऑन्टरप्रेनर बनतं, कोणतरी कंपनी सुरू करतं म्हणून तुम्हाला एक जॉब मिळतो, ओके ना? कोणतरी रिस्क घेऊन एक कंपनी सुरू करतं. नारायण मूर्तींनी सुरू केली इन्फोसिस, त्याच्यामुळे तुम्हाला हजारो लाखो लोकांना जॉब मिळाला. तर सगळं म्युच्युअली सगळं इंटरकनेक्टेड आहे, आणि आपण इंटरडिपेंडंट आहोत. राईट. तुम्हाला इंडिपेंडंट शब्द एवढा आवडत असेल तर यू कॅन यूज इट. इंटरडिपेंडंट आहोत आपण. तर हे एक्नॉलेज करायला पाहिजे आपण, आणि अप्रिशिएट पण करायला पाहिजे की somebody has done something for you, you know, without you asking anything. डेफिनेटली. isn't it? तर हे एक्नॉलेज जरी केलं ना, तरी हे जे भूत जे आहे ना आता, फ्रीडम, इंडिपेंडन्स,
हे जरा शांत होईल. मग तुम्हाला असं नाही वाटणार की अरे माझ्यावर अत्याचार होतोय, आय एम अ विक्टिम ऑफ दिस, हे ते सगळं चालू आहे ना, विक्टिम कार्ड प्ले करणं की अरे मला फ्रीडमच नाहीये. कसलं फ्रीडम? तुला नाहीच आहे फ्रीडम बाबा. तुला 100% फ्रीडम असं काय एक्झिस्टच करत नाही. हो की नाही? तर हे एक्नॉलेज करणं मला वाटतं खूप इम्पॉर्टंट आहे. मग तुमचं जरा ते विक्टिम कॉन्शियसनेस थोडं कमी होणार. आणि मग हे जे तुम्ही डिमांड करताना सारखं सारखं, अरे प्रत्येक गोष्टीमध्ये देयर इज अ मिडिल पाथ. डेफिनेटली. बट इट्स युअर चॉइस. थोड़ा सा तेरा थोड़ा सा मेरा, ऐसा ही जीना पड़ता है. सिर्फ मेरा नहीं चलता है. नाही, कुठेच नाही चाललं. कुठेच नाही राहणार. हजबंड वाईफ रिलेशन मध्ये नाही चालणार, टीचर स्टुडंट रिलेशनशिप मध्ये नाही चालणार, फॅमिली पेरेंट्स आणि चिल्ड्रन मध्ये नाही चालणार, इव्हन जॉब मध्ये नाही चालत. इफ यू आर आस्किंग फॉर समथिंग यू आर गेटिंग पेड, राईट? संपला विषय. तुला ते डिसाईड करणार तू किती वेळ टाइमवर जिकडे आला पाहिजेस, तुला काय करायचं आहे. कसलं फ्रीडम? करेक्ट. देयर इज नो फ्रीडम. पण आता सगळ्यांना एक खूप मोठा कॉमन क्वेश्चन असतो, तो म्हणजे की योग्य लाईफ पार्टनर किंवा योग्य जोडीदार कसा निवडायचा. कारण लोकांचं बऱ्याचदा हे होतं की यार मला माहित नाही की तो मला सूट होईल का किंवा मी त्याला ऍडजस्ट करू शकेल का. हाच खूप मोठा क्वेश्चन मार्क लोकांना. आणि मग ते नाहीच करायचं सुरू होतं लग्न. नाही, हे पण एक हे बघा, इट इज अवेलेबल ऑप्शन्स मध्ये तुम्हाला चूज करायचं ना. वन इज बिंग सिंगल और वन इज गेटिंग मॅरिड. करेक्ट. तर प्रत्येकाचे आपले चॅलेंजेस आहेत. सिंगल राहणं म्हणजे यू हॅव टू देन स्टे विदाउट अ कंपॅनियन. आता मे बी तुम्ही खूप यंग असाल तेव्हा तुम्हाला तरी चला फ्रेंड्स आहेत, मजा करूया, पण त्या फ्रेंडशी मग लग्न व्हायला लागतात. ओके ना, मग त्यांची लग्न व्हायला तरी ठीक आहे, मग त्यांना मुलं व्हायला लागतात. त्यांचा एकदा मुलं झाली की त्यांचे प्रायोरिटीज कम्प्लिटली चेंज होतात. तुम्ही एक्झिस्टच नाही करत. हो की नाही? मग आता नंतर काय होतं, मी असं खूप बघितलं, अरे क्या शादी वादी मेरे को नहीं करना है, मस्त चल रहा है लाइफ, क्या बंद नहीं जाना है इसमें. आणि नंतर त्यांच्या 35-40 वगैरे होतात ना, मग त्यांना कळतं की त्यांचे जे सर्कल होते सगळं गायब आहे. करेक्ट. 15 वर्षापूर्वी त्यांचं जे सर्कल होतं ते सगळे सेटल झाले, त्यांना मुलं झाली वगैरे, आणि आता हे एकटे पडले. आणि आफ्टर 40 यू आर लुकिंग फॉर अ कंपॅनियन. सो देन यू हॅव टू बी ओके विथ दॅट कि अकेला मरना पड़ेगा, पेरेंट्स भी जाएंगे, सबका शादी होगी, सेटल हो जाएंगे, यू विल बी अलोन मोर और लेस. तर कमिंग बॅक टू अ होम अलोन, यू शुड बी ओके विथ दॅट. सो दॅट इज अ चॅलेंज. आणि लग्न केल्यानंतर यू ऑलरेडी challenges are very well known. ऍडजस्टमेंट, मग इन लॉज, आणि मग हे ते सगळं बिहेवियर मॅच करणं, आणि सगळं इट्स बेसिकली अ सिरीज ऑफ ऍडजस्टमेंट्स. पण तो परफेक्ट असतो का पार्टनर? म्हणजे लोकांचं तिथे गणतंय, तिथे कुठेतरी त्यांना ते कळत नाही की तो परफेक्ट कसा निवडावा. हे सगळे जे वर्ड्स आहेत ना व्होकॅब्युलरी म्हणून, ते काढून टाकले पाहिजे. परफेक्ट, फ्रीडम, इंडिपेंडन्स, हे डे टू डे वर्ल्डली लाईफ मधले वर्ड्सच नाही आहेत. वर्ल्ड मीन्स इम्परफेक्ट. ओके. इजंट इट? दुनिया मतलब इम्परफेक्ट. इट इज फॉर बोथ ऑपोजिट्स आहेत वर्ल्ड मध्ये. इजंट इट? अरे आता किती पण तू फिट जरी राहिला फिजिकली, तरी तुला काय ना काहीतरी होणार आहे, आणि यू आर गोइंग टू डाय वन डे. डेफिनेटली. इजंट इट? सो देर इज नथिंग लाईक परफेक्ट. करेक्ट. देर इज नथिंग लाईक फ्रीडम. देर इज नथिंग लाईक इंडिपेंडन्स. 100%. देर इज सम परफेक्शन, देर इज सम इम्परफेक्ट. म्हणजे एक खूप चांगला कोट ऐकलेला, व्हॉट इज परफेक्शन? ऍक्सेप्टिंग इम्परफेक्शन. दिस इज अ डेफिनेशन ऑफ परफेक्शन. डेफिनेटली. आणि ही मॅच्युरिटी जी आहे ना, ही आता ह्या नवीन जनरेशनला एका इमॅजिनरी वर्ल्ड मध्ये राहतात. करेक्ट. तर ते एका रियालिटी वर्ल्ड मध्ये आले ना, की काय हे सगळं इम्परफेक्शन्सना ऍडजस्ट करणं. काही गोष्टीमध्ये तुम्हाला फ्रीडम आहे, काही गोष्टीमध्ये तुम्हाला फ्रीडम नाही आहे. डेफिनेटली. तुम्ही डिपेंडंट आहात, हे एक्नॉलेज करणं. मग तुम्ही तो मध्यम मार्ग म्हणतो ना आपण, तो मध्यम मार्गावर चालायला लागता. तिकडेच तुम्ही खुश असता. तुम्ही कुठल्या पण एक्स्ट्रीम मध्ये गेले ना, तर तिकडे तुम्हाला स्ट्रेस आणि प्रॉब्लेमच येणार आहे. हो. एक्स्ट्रीम फ्रीडम पाहिजे मला, मी असं काहीच नाही, आणि टोटल डिपेंडन्स मध्ये पण डिप्रेशन मध्ये येणार. तर यू हॅव टू वॉक द मिडल पाथ इन लाईफ. हो, कारण आपण म्हणतो ना, ज्याच्याकडे खूप पैसा आहे त्यालाही सुखाची झोप मिळत नाही, आणि ज्याच्याकडे नाहीये त्यालाही तर नसतंच नसतं. हो, मिडल पाथ पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. आता अजून एक आहे, डेफिनेटली तुम्ही म्हणाल तोही वर्ड गेला पाहिजे, पण सेल्फ रिस्पेक्ट याला ना इतकं वेगळ्या वेने बूम केलं जातं. आणि अगेन कुणी बोललं तरी पण तिथे आत्मसन्मान हर्ट झालाय म्हणून कनेक्ट केलं जातं, आणि स्वाभिमान हर्ट झाला, या सगळ्या गोष्टींशी कनेक्ट केलं जातं. एक्झॅक्टली सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे काय असलं पाहिजे, आणि कुठे तो तुम्ही वापरला पाहिजे, कसा वापरला पाहिजे? नाही, त्या शब्दामध्येच त्याचं मिनिंग आहे ना, रेस्पेक्टिंग युअर सेल्फ. करेक्ट.
तर सेल्फ रेस्पेक्ट जे आपण म्हणतोय की मी स्वतःला रेस्पेक्ट जर करतो तर मी डिमांड नाही करणार कोण रेस्पेक्ट करते मला. पण ह्याचा अर्थ नाही की मी समव्यवहार ठेवीन सगळ्यांबरोबर. जर कोण मला क्लिअरली समजते की रेस्पेक्ट करत नाहीये तर माझं बिहेवियर सुद्धा मी त्या अकॉर्डिंगली चेंज करायचं. आय हॅव टू मेक हिम अंडरस्टँड दॅट सी भाई ऐसा नाही चलेगा. तर पण हे मी आउट ऑफ अँगर आउट ऑफ फ्रस्ट्रेशन नाही करणार. ओके. तर मी माझ्याकडे सेल्फ रेस्पेक्ट असेल ना विथ अ स्माइल मी करू शकतो विथ फर्मनेस. हा तर मी जेव्हा पण हे म्हणतोय की की ऍक्सेप्ट इम्परफेक्शन आणि हे सगळं दॅट डज नॉट मीन दॅट कोणती चुका करत बसलाय आणि सगळं कामाची वाट लावतोय. आणि मी ऍक्सेप्टन्स डज नॉट मीन नॉट टेकिंग ऍक्शन. हा एक खूप इम्पॉर्टंट आहे. तर खूप मिसलिडिंग वाटेल मी जे बोलतोय ते. ऍक्सेप्टन्स हे इंटरनल फिनॉमिनन आहे माझ्या स्वतःच्या शांतीसाठी. पण शांत राहणं म्हणजे ऍक्शन न करणं असं नाही. एक खूप चांगलं एक्झाम्पल इकडे आम्ही जेव्हा हे सगळं म्हणतो ना ऍक्सेप्टन्स वगैरे म्हणा तेव्हा आता जसं मी सांगितलं माझी वाईफ डिफेन्समध्ये तर तिकडे आम्ही प्रपोजल देत होतो की तिकडे हे सगळे जे सेलर्स आहेत त्यांना एवढं स्ट्रेसफुल जॉब असतो. शिपवर जातात सेलिंग करतात सुट्टी मिळत नाही वगैरे स्ट्रेसफुल जॉब आहे डिफेन्स मधला. त्यांना सांगितलं की आम्ही असं सगळं होतं ब्रीदिंग टेक्निक्स मेडिटेशन. ते म्हणाले अरे हम तो वॉरियर्स है भाई हम तो डिफेंस वाले हैं ये क्या आंख बंद करके सब हमको मत सिखाओ. हमको तो ऐसा गुस्सा होना चाहिए हम शांत हो जाएंगे तो लढेंगे कैसे. हा त्यांचा एक पॉइंट होता. बरोबर. तर हे नेहमी असंच हे मिसकन्सेप्शन झालेलं आहे की शांत राहणं म्हणजे तुम्ही लढू नाही शकत. किंवा तुम्ही हार मानली किंवा असं. तर मी त्यांना सांगितलं की देखो सगळ्यात मोठा उपदेश जो दिला योगचा श्रीकृष्णांनी कोणाला दिला योद्धाला दिला. ओके. योद्धा. हो की नाही. आणि योद्धाला कशासाठी दिला तो उपदेश. युद्ध करण्यासाठी की युद्धापासून पळून जाण्यासाठी. युद्ध करण्यासाठी. झालं की हे आपल्या देशातील लोकांनी कधीच विसरलं नाही पाहिजे की योग म्हणजे त्या परिस्थितीला जे गरज आहे ते करणं आणि ते एका संतुलित मनाने करणं. हे योग आहे. कोपऱ्यात बसून जो चल रहा है वैसे चलने दो असं नाहीये ते. ऍक्च्युली अर्जुनाला युद्ध नाही करायचं होतं. अरे हेच माझे सगळे भाऊ बहीण आहेत त्यांना मी कसं मारू. कृष्ण मला नाही युद्ध कर. तर ह्या परिस्थितीची गरज काय आहे युद्ध. ठीक आहे नाही. तर म्हणजे आता मला कळतंय कोणतरी माझा इन्सल्ट करतंय कोणतरी मला टेकन फॉर ग्रँटेड घेतंय तर मी ऍक्सेप्ट केलं तुम्हाला. दिस इज नॉट व्हॉट आय एम ट्राईंग टू से. पण मी इंटरनली ॲजिटेट झालो मी स्ट्रेसमध्ये गेलो तर त्याच्यामध्ये सिच्युएशन अजून खराब होते. आणि पण मी जर शांत राहिलो कारण मी स्वतःला रिस्पेक्ट करतो मला एफेक्ट होत नाही इंटरनली. पण समव्यवहार नाही. व्यवहारामध्ये जे गरज आहे ना ते केलंच पाहिजे. कधी कधी आवाज चढवायला पण लागतो. आता सगळ्यात शेवटचा प्रश्न आपल्याकडे आहे की प्रेम कमी होतं का किंवा वाय लव्ह गेट फेड आउट बेसिकली. कारण बऱ्याच लोकांचं हे असतं की यार ते राहिलेलं नाहीये किंवा आता ती मजा येत नाहीये आणि मग सगळंच बिघडतं. मजा पाहिजे मजा सगळ्या. लव्ह एज अन इमोशन कॅन फेड. ओके. बट प्रेम ॲज युअर व्हेरी नेचर त्याचं एक्सप्रेशन आणि त्याचं फ्लेवर चेंज होतं. मी तेच सांगितलं ना एकदा थोड्या मिनिटांपूर्वी. एक्साइटमेंट विल गेट ट्रान्सफॉर्म टू कम्फर्ट. पण काय प्रॉब्लेम होतो आपल्याला सारखी एक्साइटमेंटच पाहिजे. हो नहीं रहा आज भी वो सब नहीं हो रहा है वो सब नहीं होएगा. अभि तुम्ही तुमच्या आई वडिलांना बघा जे 25-30 वर्ष 40 वर्ष त्यांना काय होतंय का आता पॉसिबलच नाहीये. तुमचे वडील भाजी घेऊन येतात तुमच्या आईला काहीतरी होतं काय क्यूट दिसतात. पॉसिबलच नाही. ते एक्सपेक्टेशन जे आहे ना की त्याचं होत राहणार दिवसभर. करेक्ट. 10 वर्षानंतर उलट तुम्ही लकी आहात असं होत नाही. याच्यामध्ये मॅच्युरिटी आली आता तुमच्या रिलेशनशिपमध्ये आणि हे रिलेशनशिप काय देईल तुम्हाला कम्फर्ट देईल. हा पण पॉसिबल आहे जर अगेन जर तुम्ही स्पिरिच्युअल असाल तुम्ही यू आर कनेक्टेड टू द सोर्स ऑफ ऑल दॅट लव्ह कनेक्टेड टू द सोर्स ऑफ ऑल दॅट प्राणा एनर्जी देन देयर इज अ पॉसिबिलिटी की कम्फर्ट भी है और चार्म भी फेड नहीं हो. आणि हे एक्सपिरियन्स मध्ये आहे आमच्या.
ते चार्म पण राहतं आणि ते कम्फर्ट पण राहतं, दोन्ही राहतं. नॉर्मली लाईफमध्ये कसं असतं, चार्म राहतं पण मग कम्फर्ट नसतो, त्याच्यामध्ये खूप टेन्शन असतं. एक्साइटमेंटमध्ये कम्फर्ट नसतो आणि कम्फर्ट असताना एक्साइटमेंट नसतं. पण देर इज अ पॉसिबिलिटी. ते जेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा यू आर कनेक्टेड टू द सोर्स दॅट ऑफ ऑल दॅट लव, जॉय, ब्लिस इन युअर सेल्फ. सो हे सगळं झालंय आता, पण आता फर्स्ट स्टेप टुवर्ड्स जर त्याच्यासाठी घ्यायची असेल तर व्हॉट शुड मी ऑर एनी व्ह्युअर शुड डू टू गेट मेडिटेट और टू गेट इन टू द प्रोसेस, किंवा त्या चार्मसाठी? आता सगळ्यांना ऐकून असं वाटतं की आता सगळं बोर होतं, आता मला काहीतरी करायचं आणि एक फर्स्ट स्टेप घ्यायची टुवर्ड्स मेडिटेशन म्हणा किंवा टुवर्ड्स योग आणि या सगळ्या गोष्टी. तर व्हॉट ही ऑर शी शुड डू? माझी फर्स्ट स्टेप होती बऱ्याच वर्षांपूर्वी हॅपीनेस प्रोग्राम, आर्ट ऑफ लिव्हिंगचा, जो सगळीकडे जगभर होतो. 3-4 दिवसाचा प्रोग्राम, 2-2.5 तास. त्याच्यामध्ये तुम्ही हे सगळे टेक्निक्स शिकता जे तुम्ही रोज प्रॅक्टिस करू शकता. पण ते रोज काय ना काहीतरी घडणार आहे. रोज काय ना काहीतरी कचरा गोळा होणार आहे, रोज फ्लश आउट करायचा आहे ना. तर ते डेली प्रॅक्टिससाठी आपल्याला काहीतरी मिळत होतं वर्कशॉप केल्यानंतर. दॅट वॉज हाऊ आय स्टार्टेड माय जर्नी. आणि ते मी अजूनपर्यंत कंटिन्यू केलंय, कारण माझ्या लाईफमध्ये खूप काय काय झालंय, वर खाली सगळं, प्लेझंट, अनप्लेझंट. पण एक गोष्ट जी कॉन्स्टंट राहिली आहे ती ही प्रॅक्टिस ऑफ सुदर्शन क्रिया, मेडिटेशन वगैरे, आणि जे मी आता शिकवतो सुद्धा. आणि त्या प्रॅक्टिसमुळे म्हणजे, नाहीतर आता ॲट द एज ऑफ 45, लास्ट 25 इयर्स जे काय झालंय ते लाईफ खूप वेगळं असतं आता माझं. कदाचित स्माईल वगैरे करणं अवघड गेलं असतं, कारण आय हॅव सीन द डेथ ऑफ माय पेरेंट्स, आय हॅव सीन लॉट ऑफ स्टफ, आणि ते सगळं साचून राहिलं असतं. पण थँक्स टू सुदर्शन क्रिया आणि मेडिटेशन एव्हरी डे ते इव्हॅक्युएशन पण होते त्याचं. आणि आय एम स्टील फील अलाइव्ह, हॅपी, यंग, आणि बिगेस्ट ब्लेसिंग. थँक्यू रश्मी भैया, इथे आलात तुम्ही आणि खूप वेगवेगळ्या टॉपिक्सवर किंवा रिलेशनशिपच्या खूप वेगवेगळ्या अँगल्सवर बोललात. कारण बऱ्याच असं होतं ना, सगळ्यांना रिलेशनशिप हवंय पण एका सर्टन पॉईंट नंतर ते नको होतं, किंवा मग एका सर्टन पॉईंट नंतर मग थोडंसं नाही यार ठीक आहे आता एकटं राहणं हे होतंय, किंवा मला असंच हवंय तसंच हवंय. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये स्वतःचा सेल्फ कुठेतरी शांतता, किंवा जे आपल्याला म्हणतो ना आपल्याला जे हवं होतं तेच विसरून जायला होतं. पण तुम्ही त्या एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह दिला, त्याला एक वेगळा अँगल दिला, त्याच्यावर खूप चांगल्या गप्पा मारला. त्याच्यावर पुन्हा एकदा तुमचं खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर तुम्हाला एपिसोड कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि तुम्हाला रिलेशनशिप बद्दल किंवा तुमच्या नात्यांबद्दल असे काही वेगळे अनुभव आहेत का, तेही कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.